महाविकास आघाडीचे नेते जे जतला येत होते ते फक्त आणि फक्त मला टार्गेट करण्यासाठी येत होते. त्यांचा कुठलाच अजेंडा नव्हता ना. ते जिल्ह्यातल्या कुठल्याच नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एकत्रितपणे जात होते. मला तुम्ही सांगा, जयंत पाटील, विशाल पाटील आणि विश्वजित कदम एका नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्रित गेलेत असा मला एखादा प्रसंग दाखवा. कुठंच नाही. जयंतरावचा तर विषय नाही, त्यांची तुतारी पार्टी अख्खी विसर्जित झाली तरी पण ते जतला येत होते. शेवटच्या दिवशी मला वाटतं ते प्रचाराला जतला आले होते. त्यांची भावना अशी होती की गोपीचंद पडळकरला थांबवला पाहिजे, तर आणि तर आपली पुढच्या अडचणी सगळ्या संपतील, आपली दुखणी संपतील. लोकांना माहित होतं गोपीचंद पडळकरला जर थांबवला तर परत हे प्रस्तावित आपल्या उरावरती बसतील. आणि म्हणून लोकांनी, त्यांनी किती जरी टोकाचा विरोध केला, पैशाचं राजकारण केलं, मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी वेगवेगळ्या बळांचा वापर केला, परंतु जतच्या लोकांनी ठरवलंय की आमचा विकास भाजपच करू शकतंय, देवाभाऊच करू शकतायत.